नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण MS-CET 2026चा पेपर 2 मॅनेजमेंटसाठी 100% शुअर शॉट टॉपिक्स कोणते आहे ते डिस्कस करणार आहे. आणि हे टॉपिक्स असे आहे की जर तुम्ही यांना प्रिपेअर केलं तर तुम्ही या MS-CET पेपर 2 मॅनेजमेंटमध्ये चांगल्याने स्कोर बिलकुल करू शकाल. सो विद्यार्थी मित्रांनो, स्टार्ट करूया. पहिला युनिट आपला मॅनेजमेंट इकॉनॉमिक्स इथिक्स आहे, जिथे आपल्याला 3 वेगळे सब्जेक्ट जे आहे त्यांचं स्टडी करावं लागतं. अतिशय लेंदी युनिट असल्यामुळे इथे आपण कोणकोणत्या टॉपिक्सला प्राथमिकता द्यायची हे आपण जाणून घ्या. तर पहिले आपल्याला स्टडी करायचं थेओरी अँड अप्रोचेस ऑफ मॅनेजमेंट. त्याच्यानंतर आपल्याला फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंटमधनं विद्यार्थी मित्रांनो प्रश्न नेहमी बघायला मिळतात. तर हे आपण वेगळे जे प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग, कंट्रोलिंग, लीडिंग वगैरे आहे हे आपण चांगलं करून घ्या. खास करून कंट्रोलिंगला आपल्याला डीपली अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर डिसिजन मेकिंग मध्ये टाइप्स ऑफ डिसिजन, बाउंडेड रॅशनॅलिटी अप्रोच आपल्याला डिस्कस करायचा आहे. नंतर जितके पण फॉर्मल अँड इनफॉर्मल ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर्स आहे त्यांना आपल्याला डिस्कस करायचं आहे. कम्युनिकेशनचं तुमचं पेपर 1 मध्ये होऊनच जातं, तर त्याची काळजी नाही. डिमांड अनालिसिसमध्ये इलास्टिसिटी आणि मेजरिंग इलास्टिसिटीला मेजर करण्याचे जे टेक्निक्स आहे यांचा स्टडी आपला प्रॉपरली झाला पाहिजे. नॅशनल इन्कमचा कॉन्सेप्ट आपल्याला माहीत पाहिजे. युटिलिटीचं जे 2 लॉज आहे, लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, लॉ ऑफ इक्वी मार्जिनल युटिलिटी, इंडिफरन्स कर्वच्या प्रॉपर्टीज हे आपल्याला माहीत पाहिजे. नंतर मार्केट स्ट्रक्चर्समध्ये आपल्याला मोनोपोली, ओलिगोपोली, परफेक्ट कॉम्पिटिशन, मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन यांचे प्रॉपर्टीज आणि प्लस यांचे मधातले जे डिफरन्स आहे ते माहीत पाहिजे. नंतर RB कॅरलचा आणि इतर CSR मॉडेल्स आणि बिझनेस इथिक्सच्या थेओरी आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स. तर इथून अगदी बेसिक प्रश्न येतो आणि 2 प्रश्न जे आहे ते आपल्याला इथिक्समधनं एक्सपेक्टेड असतात. 3 ते 4 क्वेश्चन, 3 प्रश्न तुम्हाला इकॉनॉमिक्समधनं आणि वरचे 5 जे आहे ते तुम्हाला 1 प्रश्न कम्युनिकेशनमध्ये आणि उरलेले 4 जे आहे ते तुम्हाला मॅनेजमेंटमधून पाहायला मिळतील. पलीकडे जाण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना की तुमच्या प्रिपरेशनला बूस्टअप करण्यासाठी आणि या परीक्षेत तुम्हाला यश मिळवून देण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आलेला आहे 30 डेजचा कम्प्लीट क्रॅश कोर्स ऑन मॅनेजमेंट, ज्याच्यात आपल्याला दररोज लाईव्ह लेक्चर्स मिळतील, कम्प्लीट सिलेबसचे नोट्स मिळतील, नंतर फुल सिलेबस बेस्ड मॉक टेस्ट विथ एक्सप्लेनेशन मिळतील, वीकली टेस्ट मिळतील, PYQs विथ एक्सप्लेनेशन मिळतील, 4000+ MCQ सिरीज मिळतील आणि पेपर 2ला जर आपण घेतात तर तुम्हाला पेपर 1 कम्प्लिटली फ्री मिळेल. याचा जो नवीन बॅच आहे तो 25 जूनपासून स्टार्ट होतो आहे. फीस इज 10,000 आणि हा बॅच तुम्हाला दोन्ही पेपर 1 आणि पेपर 2 मात्र 4,000 मिळून जाईल. तर आत्ताही जॉईन केलं विद्यार्थी मित्रांनो, तर आपण लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही क्लासेसच्या माध्यमाने पूर्ण सिलेबस जो आहे तो कव्हर करू शकता. आणि प्लस लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स आपल्याला राहतील तर आपल्याला बिलकुल अडचण जी आहे ते येणार नाही आणि काही तुम्हाला पर्सनल गायडन्सच्या थ्रू आम्ही तुमचं चांगलं प्रिपरेशन करून देतो. तर युनिट 2 बघू विद्यार्थी मित्रांनो, ऑर्गनायझेशनल बिहेवियर अँड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तिथे OBची आपण पाहून घेऊ पहिले. तर जितके पण थ्योरीज मोटिवेशन असो, लिडरशिप असो, पर्सनॅलिटी असो, लर्निंग असो, तर याच्यात आपल्याला सायको ॲनालिटिकल थ्योरी टाईप A, टाईप B पर्सनॅलिटी असते. त्याच्यानंतर आपल्याला जे ओशियन मॉडेल आहे त्याच्यावर खास लक्ष द्यायचं आहे. ग्रुप डायनामिक्समध्ये ग्रुप फॉर्मिंगच्या स्टेजेस आणि ग्रुप प्रोपेंक्विटी थ्योरीवर लक्ष द्यायचं आहे. नंतर ट्रान्झॅक्शनल अनालिसिस आहे, ऑर्गनायझेशनल कल्चर क्लायमेट आहे आणि त्याच्यानंतर ऑर्गनायझेशनल जस्टिस, विसल ब्लोईंग जे आहे या कॉन्सेप्टला चांगल्याने प्रिपेअर करायचं आहे. नंतर युनिट 3 मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे जितके पण प्रोसेस आहे ते चांगल्याने प्रिपेअर करून घ्या. तुम्हाला कुठलीही विचारला जाऊ शकते. रिक्रुटमेंट सिलेक्शनला चांगल्याने प्रिपेअर करा. ऑन द जॉब, ऑफ द जॉब ट्रेनिंग मेथड कोणती आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. आजकाल नवीन प्रकार जे आहे सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंगवर प्रश्न विचारला जात आहे, वेस्टिब्युलवर विचारला जात आहे, तर हेही आपल्याला माहीत पाहिजे. नंतर कम्पेन्सेशन मॅनेजमेंटचे जे वेज इन्सेंटिव्ह प्लॅन्स आहे ते माहीत पाहिजे. जॉब अनालिसिस, जॉब इव्हॅल्युएशनबद्दल. त्याच्यानंतर करिअर प्लॅनिंग, करिअर डेव्हलपमेंटवर आपल्याला टर्म्स विचारले जातात. परफॉर्मन्स अप्रेझलचे मॉडर्न आणि ट्रेडिशनल मेथड्स माहीत पाहिजे. इंडस्ट्रियल रिलेशन्स मध्ये जे वेगळी मशिनरी आहे ती माहीत पाहिजे. अप्रोचेस माहीत पाहिजे. नंतर कलेक्टिव्ह बार्गेनिंगचे टाईप्स आणि प्रोसेस आणि नंतर इंटरनॅशनल HRM आणि जे काही लॉज आहे, बेसिक लॉज HRM मध्ये ते आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अकाउंटिंग अँड फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला लिव्हरेजवर, कॅपिटल स्ट्रक्चरवर, नंतर कॉस्ट ऑफ कॅपिटलवर आणि त्याच्यानंतर जेवढे अकाउंटिंग अँड स्टेप कन्सेप्ट कन्व्हेन्शन आहे, रेशो अनालिसिस आहे, कॅश फ्लो, फंड फ्लो अनालिसिस आहे आणि मार्जिनल आणि स्टँडर्ड कॉस्टिंगमधनं आपल्याला क्वेश्चन पाहायला मिळतील. ओके, नेक्स्ट आहे येतो विद्यार्थी मित्रांनो युनिट 5 फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये. तर फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कॅपिटल बेटिंगचे टेक्निक्स विचारले जातात. त्याच्यानंतर CAPMचा आपल्याला प्रॅक्टिकल विचारला जाऊ शकतो. डिव्हिडंडमध्ये तुम्हाला थ्योरी, प्रॅक्टिकल दोन्ही टाईपचे प्रश्न पाहायला मिळतील. रिस्क अँड रिटर्न अनालिसिसमध्ये तुम्हाला टाईप्स ऑफ रिस्क वगैरेवर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर मर्जर जे आहे
मर्जरचे टाइप्स, अटॅकिंग डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजीज विचारल्या जातात, वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटचे अप्रोचेस, टाइप्स ऑफ वर्किंग कॅपिटल आणि त्याच्यानंतर EOQ वर क्वेश्चन जो आहे तो इथे पाहायला मिळू शकतो आणि डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्स. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट येतो, तिथे वेगळ्या वेगळ्या टाइप्स ऑफ स्ट्रॅटेजीज. नंतर बिझनेस पोर्टफोलिओ अनालिसिसमध्ये BCG ऑफ 9 सेल मॅट्रिक्स हे आपल्याला तयार करायचं आहे. त्याच्यानंतर व्हॅल्यू चेन मॉडेल आणि आपला जो पोर्टर 5 फोर्सेस मॉडेल आहे हे आपल्याला प्रिपेअर करायचं आहे आणि मेकेन्से 7S फ्रेमवर्क जो आहे हा सुद्धा प्रिपेअर करायचा आहे. मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये विद्यार्थी मित्रांनो मार्केटिंगचे जितके पण बेसिक कॉन्सेप्ट आहे, प्रोडक्ट कॉन्सेप्ट आहे, प्रोडक्शन कॉन्सेप्ट आहे, हे सर्व आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला सेगमेंटेशन, टार्गेटिंग, पोझिशनिंग जे आहे याच्याबद्दल माहीत पाहिजे. नंतर प्रोडक्ट प्राइस, प्रोडक्ट लाईफ सायकल आणि न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट्सवर आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. प्राइसिंग स्ट्रॅटेजीज जे आहे, जेवढ्या पण प्राइसिंग स्ट्रॅटेजीज आहे सर्व आपल्याला व्यवस्थित कन्सेप्ट त्यांचे लक्षात ठेवले पाहिजे, नंतर ठेवायचे आहे, कारण इथून क्वेश्चन्स प्राइसिंगमधनं तुम्हाला थोडे ट्रिकीली तुम्हाला विचारतील, म्हणजे एक्झाम्पल देतील आणि त्या बेसिसवर प्रश्न विचारतील. नंतर प्रमोशन मिक्सवर आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. डिस्ट्रीब्युशनचे जे चॅनल्स आहे, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल मार्केटिंग सिस्टम आहे, हॉरिझॉन्टल मार्केटिंग सिस्टम आहे, सप्लाय चेन मॅनेजमेंट डिझाईन आहे, सप्लाय चेन डिझाईन इथूनही म्हणतात. पण अगदी बेसिक क्वेश्चन असतो हा इथला, तर आपल्याला इझिली सॉर्ट आउट होऊन जातो. हां, मेन जे पाठांतरवाला हिस्सा आहे तो इथे आहे, कन्झ्युमर बिहेवियरचे मॉडेल्स. ठीक आहे, आणि ब्रँड मॅनेजमेंटचे मॉडेल्स. ब्रँड मॅनेजमेंट ही टर्मिनॉलॉजी आपल्याला माहीत पाहिजे. सर्व्हिस मार्केटिंगमध्ये सर्व्हिसचे कॅरेक्टरिस्टिक्स, सर्व्हिक्वल मॉडेल, गॅप परसुरामन मॉडेल हे आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर स्टॅटिस्टिक्स अँड ऑपरेशन्स मॅनेजमेंटमध्ये मेजर्स ऑफ सेंटर टेंडन्सी आणि डिस्पर्सन. त्याच्यानंतर कोरिलेशन, रिग्रेशन आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर नॉन प्रोबॅबिलिटी आणि प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग टेक्निक्स आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. हायपोथेसिस टेस्टिंगमध्ये पॅरामेट्रिक, नॉन पॅरामेट्रिक टेस्ट आपल्याला व्यवस्थित माहिती पाहिजे. प्रोबॅबिलिटीवर आपल्याला न्यूमरिकल नक्की पाहायला मिळतो. नंतर फॅसिलिटी लोकेशन आणि एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग याच्यावर आपल्याला प्रश्न मिळतात. नंतर आपलं टोटल क्वालिटी मॅनेजमेंट जे आहे त्याच्यावर आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न पाहायला मिळतात. ऑपरेशनल रिसर्चमध्ये तुम्हाला पर्ड CPMवर हे येतं. ट्रान्सपोर्टेशन तुम्हाला इथे विचारलं जात नाही, फार रेअरली विचारलं जातं, तर याचा लोड आपल्याला घ्यायचा नाही कारण इट्स व्हेरी लेंदी. नंतर इंटरनॅशनल बिझनेसमध्ये तुम्हाला ट्रेड थ्योरीज पूर्णपणे करायचं आहे, EPRG फ्रेमवर्क करायचं आहे, जितके पण इंटरनॅशनलायझेशनचे स्टेजेस आहे ते करायचं आहे. एक्झिम पॉलिसीचा एक ओव्हरव्ह्यू घेऊन घ्याल, कारण एक्झिम पॉलिसी विचारल्या जाऊ शकते, रँडम क्वेश्चन विचारतात, पण तेवढा लोड नाही घ्यायचं. IMF, वर्ल्ड बँक, WTO याच्यातनं प्रश्न विचारले जातात. बॅलन्स ऑफ पेमेंटवर विचारलं जातं, फॉरेन एक्सचेंज मार्केटवर, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटवर, आणि नंतर जो IT चा पार्ट आहे तिथे इन्फॉर्मेशन सिस्टम्सवर हे विचारल्या जातात. आणि एक AI जे आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, याचा ही एक प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतात की आजकाल कोणते ॲप्स जे आहेत ते AI बेस्ड विकसित केल्या गेले आहेत. ठीक आहे. नंतर येते एंटरप्रेन्युअरशिप, तर इथे तुम्हाला थिओरीज ऑफ एंटरप्रेन्युअरशिप व्यवस्थित करायचे आहे. टाइप्स ऑफ एंटरप्रेन्युअर जे आहे वेगळ्या वेगळ्या टाईपचे हे व्यवस्थित करायचं आहे. नंतर वुमेन एंटरप्रेन्युअरशिपचे जे स्कीम्स आहे ते व्यवस्थित करायचे आहे, कारण इथून आपल्याला क्वेश्चन पाहायला मिळू शकतो. KVIC जे आहे, खादी विलेज जे आहे, इथं KVIC मधनं प्रश्न विचारला जाऊ शकतो. बिझनेस प्लॅन आणि फिजिबिलिटी अनालिसिसवर प्रश्न विचारतील. नंतर इनोव्हेशन टॅबवर प्रश्न विचारतील. MSMEचे जुने आणि करंट अमाऊंट्स जे आहे त्या आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आणि प्लस इथे तुम्हाला इंडस्ट्रियल सिकनेसचे जे कॉजेस आहे आणि काय काय रेमेडीज आहे, आणि प्लस जे आपल्याला फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहे जसं SIDBI, नाबार्ड, UTI वगैरे असे फायनान्शियल इन्स्टिट्यूशनबद्दल एक बेसिक नॉलेज असणे आवश्यक आहे. तर आय होप विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला सर्व इम्पॉर्टंट टॉपिक्स मी सांगितलेले आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आपल्याला MCQ सेशन्स हवे असेल तर मला जरूर सांगा, आपण मॅनेजमेंटवरही भरपूर MCQs सराव करू. थँक्यू.